आई आई ग, अरे देवा, लय कंबर दुखत्या. पर गुले कुणाला सांगायचं? आपण पडलो नोकर माणसं, किती नाही झेपलं तरी बी करावं तर लागणारच आहे, नाहीतर अन्न कुठनं मिळायचं बाई. काय बोलती असे गुलिया ग? तुझी कंबर दुखत होती तर आराम करायचा, मी केलं असतं काम. अगं रंजे, तू तरी किती अन्न कुठं कुठं म्हणून पुरणार आहेस. आता ही समजा आपल्या दोघीसनीच करावं लागणार आहे. गुले, तुझी गाडी परत परत तिथंच कशी ग येते? रंजे, काय चुकीचं बोलते आम्ही, सांग बरं. एक शब्द जरी चुकीचा बोलत असेल का नाही तर तुझी चप्पल आणि माझं तोंड, मग तर झालं. तुला तर माहितच आहे, ही गुली पहिल्यापासून वावगा शब्द बोललेली नाही. जे काय असेल ती स्पष्ट आणि खरं खरं बोलत्या. हो, पण किती वेळा तेच ते बोलणार आहे? तुझ्या सततच्या बोलण्याने काही फरक पडतोय का? खरं आहे रंजे तुझं, पण माझं मनच इतकं हळवं आहे, त्याला काय करायचं? माझा जीव तुझ्यासाठी तुटतोय बघ. उद्या तू हे हळदी कुंकवाचं ठेवलंयस का नाही ते बी मला काय पटलेलं नाही बघ. आता लगे लगे ठेवायचं काय कारण होतं का? वाईट जरा उशिरा केला असतं तर चाललं असतं की. का उद्या ठेवलं म्हणून काय बिघडलं? दरवर्षी ठेवतो आपण याच तारखेला, मग आता उगीच कशाला पुढे ढकलायचं? अगं दरवर्षीच वेगळं होतं रंजे, आता वेगळं हाय. या वर्षी काय वेगळंय? कृष्णीचा हात, तो आदू हाय, त्या हातानं ती काय बी काम करू शकत नाही. आता उद्या गावातल्या 4 बायका येणार, त्यांच्यात ती कृष्णी मिरवणार, मग त्यासनी तिचा आदू हात दिसणार. कसं वाटतंय बरं ती, सांग बरं. बायका समध्या चर्चा करणार. मी तर म्हणत्या तिला त्या कार्यक्रमात येऊच नगस म्हणा, स्पष्ट सांगून टाक. अगं, लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू आहे तिचं, असं कसं सांगणार? हे बघ रंजे, तू गले इमोशनल होऊ नगस. मला सांग, तिनं कवा तुझा विचार केलाय का तू तिचा विचार करते असती? तिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात येऊन न देण्यातच शहाणपणा आहे. माझं ऐक. कशा आहात वर्षाताई? मस्त मजेत. पण काही म्हणा, हळदी कुंकाच्या कार्यक्रमाची सुरुवात विधात्यांच्या घरापासूनच होणार. ही परंपरा या वर्षी सुद्धा कायम ठेवलीत बर का. अहो, विधाते त्यांच्या परंपरेसाठी ओळखले जातात, ते परंपरा कशा मोडतील? आम्ही ऐकलं होतं की कृष्णाचा काहीतरी कारखान्यात अपघात झालाय म्हणून. नाही म्हणजे ती बरी आहे ना आता? वय वय बरी आहे की. तिला काय होतंय तेव्हा? जरा ये ग. तुम्ही बसा ना. हो हो, या ग बसा. रंजे, तुला मी सांगत्या, कृष्णीला ह्या कार्यक्रमात अजिबात येऊन देऊ नगस, नाहीतर लय हसू होईल बघ आपलं. काय ग आशा, तू कुठे होतीस? वर कृष्णाला तयार करत होते. अगं मग तिला बरोबरच घेऊन यायचं ना खाली. होय, पण म्हणलं खाली काय मदत वगैरे करायची असेल तर, म्हणून मी पुढे आले. कृष्णा येतच असेल. तू कुठं निघालीस? हळदी कुंकवाला. तिथं तुझं काय काम आहे? अहो, असं काय बोलताय गुली मावशी, आपल्याच घरचा कार्यक्रम आहे की. तुझ्या नाही, ईदा त्यांच्या घरचा. तेव्हा समध्या लोकांसमोर ईदा त्यांची शोभा घालवू नगस. जाऊन खोलीत बस जा. मी काय घालवणार आहे शोभा? ईदा त्यांची सून ही अशी एका हाताने आदू आहे असा समधीकडे बोबाटा होईल, आणि मग समधी लोक ईदा त्यांवर हसतील. ईदा त्यांच्या नावाला जर बट्टा लागला तर ती मला सोसायचं नाही. त्याच्यामुळे तू अजिबात खाली येऊ नकस. तुला जर जरा जरी ईदा त्यांच्या इज्जतीची काळजी असेल ना तर तू जाऊन खोलीत बसचे. रंजना वहिनी, हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची का? हो, करूया. थांबा, माझे नातसून अजून आली नाहीये, तिला घेऊनच येते मी. अहो, तिला बरं नाही, ती येईल की मागणं. काय झालं तिला? आता तर बरी होती की. थांबा, मी घेऊनच येते तिला. विधाते, पत्र आले. पत्र? पत्र म्हणजे लेटर हो, कुरिअर म्हणा पाहिजे तर. आम्ही सगळ्याला पत्रच म्हणतो.
बर, कुणाच्या नावचं आहे? कृष्णा रायबान विधाते. कुणाच्या नावचं म्हणालात? कृष्णा रायबान विधाते. काय म्हणालात? तुम्हाला ऐकू ये ना का? काय परत परत ऐकायचंय सांगा. तुम्ही वाचून घ्या आणि सही करा. आणि इथं सही करा. राया, ए राया, राया. काय ग? बरं झालं बघा आलाच लेकरा. हार हळद कांडून कांडून लय कटाळा आलाय. पाटान पाटान गेले हार. एवढी हळद कांडून दे की मला. ऋतिकला बोलव, मला दुसरी काम आहे ती. आणि असं बी ऋतिक काय कामाचं आहे ग? एवढं तरी कर म्हणावं त्याला. होय, बरोबर आहे तुमचं. ऋतिक काय कामाचा आहे तवा? पण तुम्हाला लवकरच कळल तो किती कामाचा आहे ती. नाही तुला ऋतिकच्याच हाताखाली कामाला लावलं का नाही तर बघच. चांगलं चाललंय की राया तुझं. तुझी मावशी एवढी इथं राब राबत्या. आई न थकता काम करत्या. त्यासनी मदत करायची सोडून तू बायकोची सेवा करत बसलायस वी. लय बदललायस बघ राया तू. काय बदललो नाही मी. अगं कृष्णाची परीक्षा आहे आणि तिची तब्येत बी ठीक नाही म्हणून वाईच मदत करत होतो. त्यात बिघडलं कुठं? अरे पर दुसरा हात चालतोयस की तिचा. तिला तिच्या हाताने चा करून घेता येत नाही वी. तर नवऱ्याला पाक हाताखालचा नोकरच करायचं ठरवलंय तिने. उगाच काय बी बोलू नको मावशे. आणि एक चहा बनवला म्हणून काय लगेच कोणी कोणाचा नोकर होत नसते. कृष्णा बायको आहे माझी. नात्यात एकमेकांसाठी काहीतरी करणं, एकमेकांच्या मदतीला येणं, एकमेकांची साथ देणं गरजेचं असतं. ह्यात मालकांना नोकर कुठून आला मध्येच? आणि दरवेळी फक्त बायकोनीच करायचं असं कोणी सांगितलं तुला? संसार दोघांचा आहे ना, घर दोघांचं आहे. मग घरातली कामं बायकोनी एकटीनेच का करायची? त्यासाठी दोघांनी धडपड केली पाहिजे ना. माझं ठरलंय इथनं पुढे कृष्णाची सगळी कामं मी करणार. जोपर्यंत ती बरी होत नाही तोपर्यंत घरातलं कुणी सुद्धा तिला एक बी काम सांगायचं नाही. कळलं? बाजूला. मी बी बघतीच कृष्णी कशी कामं करत नाही. करू देते जे तिला. ही समज करायसाठी तुला इथं आणली नाही मी. मग कशासाठी आणलीस? तुझी सून बघायसाठी आणल्या. बघितलंस काहीच कामाची राहिलेली नाही. अगं काय बी जमना झालंय तिला. रंजे अशी आदूसून काय कामाची? नुसती पुस्तकं वाचून संसार होत नाही रंजे. रायाचा संसार काय आता फुलत नसतोय रंजे. मी म्हणते ना तुला, काढून टाक एकदाची हिला घरातनं बाहेर. आता तीच करावी लागणार आहे. बरं वाटतंय का ग? आता कसं सांगू तुला, मला काय बी जाणवत नाहीये. जाणवल, हळूहळू जाणवल. माझ्या हातात आहे ना जादू आहे, जादू. लहानपणी मस्ती करताना ना मी पोरांना मारायचो. तेव्हा त्यांना लगेच नव्हतं जाणवत. दुसऱ्या दिवशी त्यांचं अंग सुजल्यावरती जाणवायचं. म्हणून मला मारू नकोस. नाही ग, नाही मारत.
मला काही येड लागले वे. कृष्णा, मी मगाशी वह्या बघितल्या तुझ्या. तू आज प्रॅक्टिस केली नाहीस. तुला सांगून गेलो होतो ना प्रॅक्टिस कर म्हणून. जमल तेवढं केलंय की. बरं आहे, ऐक की, उजव्या हाताची मालिश झाल्यावर डाव्या हाताला करशील का? अगं करणार की. तू फक्त बोल काय सेवा करायची. सगळी सेवा करणार मी तुझी. अगं काय ग, एवढा हात दुखतोय का तुझा? ऐक, अगं लय हात दुखतोय की तुझा. आणि फक्त प्रॅक्टिस करून एवढा हात नाही दुखला पाहिजे. आणि तू आज जास्त प्रॅक्टिस बी नाही केलीस, मग हात कसं काय दुखतोय तुझा एवढा? कृष्णा, मी काहीतरी विचारतोय. अरे काही नाही, ते झोपेत अंगाखाली हात आलता ना म्हणून दुखायला लागलाय बघ. कृष्णा, माझ्याशी खोटं बोलू नको बरं का. आत्ताच सांगतोय तुला. आणि झोपेत अंगाखाली हात आल्यावर एवढा दुखला नाही पाहिजे. तू या हातानं घरातलं काय काम केलंस का? तुझा हात पिवळा का दिसतोय मला? आता तुला काय सांगू, माझा हात लईच ठणकायला लागलेला म्हणून गरम तेलातनं हळद लावली हाताला. कुणी लावलं तुला काम? आणि काय काम लावलं? तरी मी सगळ्यांना घरी सांगून गेलो होतो की कृष्णाला घरचं काम लावू नका. मी आलोच. अरे तू समजतोस तसं काही बी नाहीये. मी ते लई डाव्या हाताने सराव केला ना, आणि तुला सांगितलं की झोपेत अंगाखाली हात आलता माझा म्हणून दुखतोय, बाकी काही बी नाहीये. आणि तुला माझ्या हाताची मालिश करायची नाही म्हणून सांग की, म्हणून उठून निघालायस ना. हो, कसं बरं मनातलं ओळखलंस तू? द्या तिकडं. माझ्यापासून काय बी लपवायचं नाही कृष्णा, आधी सांगून ठेवतो तुला. ए कृष्णे, अरे कशी आहे माझी कृष्णा, माझे दोस्त, माझी मैत्रीण, माझी जिगरी यार. ए कृष्णे, ऐ सीए, बघ तुझा सीओ आलाय. मुंजा, अरे कसा आहेस? तुझं किती दिवसानं बघते मी. हा गप तू काय पुरी संसारात रमलीस. आमची तर अजिबात आठवण बी आलं नसेल तुला. तर तुला लई आठवण आली ना माझी. रोजच मला भेटायला येत होतास की. हा, तुला काय सांगू, तुझी तिकडे लय म्हणजे लयच आठवण यायची बघ. पण इकडे येताच येत नव्हतं. पण आता आलोय ना, आता काही नुसता जात नाही, आता निसता धिंगाणा दिटाळी. अगदी की. अय कृष्णे, टाळी ती की. मुंजा, ते माझा उजवा हात काम समज कळलंय मला. पण कृष्णे, तू अजिबात काळजी करू नको. आता तुझा मुंजी आलाय का नाही, समज ठीक होणार. एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय, एवढं समज होऊन गेलं पण तुम्हाला कळलं सुद्धा नाही. हाय का? आता मी तुला कसं कळवणार होते बरं? तू का मला पत्ता दिला होतास का नंबर दिला होतास? मला फक्त तुझ्या आईकडनं कळालं तू कुठेतरी लांब मामाकडे गेलायस म्हणून. तिकडे जहाजावर घेऊन गेला होता मला तो कामासाठी, त्याच्यामुळे काही कॉन्टॅक्टच करता आला नाही. आणि माझा सीएचा फॉर्म बी भरायचा राहिलाय. आता पुढच्या आळला परीक्षा द्यावं लागणार. कृष्णा, सापडला. हात सोड. हे बघ, माझ्या नादाला लागू नको. येतानाच कुस्ती शिकून आलूया, येतच झोपे पचाड देईन. कृष्णा, तुझा लेखनिक सापडला बघ. हरो आहे की मुंजा आहे की? मुंजा, अरे ते आता मला उजव्या हाताने पेपर लिहिता येणार नाही ना, म्हणून आम्ही दोघं बी लेखनिक शोधत होतो. तू होशील का रे माझं लेखनिक? हाग होईन की, काय नाही होणार. हाग तुझं लेखनिक मी होणार. किती वेळा तर तुझा पेपर बघून मी पास झालोया. कृष्णे, मी तुझा लेखनिक होणार. तू अभ्यास कर. कृष्णे, आता तू सीए टॉप झाली म्हणून समजच. तुझा मेंदू माझा हात आग दूर लावून टाकू जगात. अरे भारी. ऐक 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 ऐक
तुझा मेंदू माझा हात तुरळा घालू जगात. राया, ही कशासाठी? तुला अभ्यासात कसलीच अडचण येऊ नये म्हणून हे सगळं. आणि ही तुझ्यासाठी स्पेशल खुर्ची बरं का. ये बस 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 बस. ही तुझ्यासाठी आणली. आता तुला जिकडे पाहिजे तिकडे जाऊ शकतेस तू. कुणाला हाक मारायची गरज नाही, कुणाला बोलवायची गरज नाही. तू फक्त बोल कुठं जायचंय तुला. कपाटाकडं. चला कपाटाकडं. आता तू यातनं तुझी पुस्तकं काढू शकतेस. आता सोफ्याकडे जायचंय. चला सोफ्याकडं. आता कुठं? दरवाजाकडं. चला दरवाजाकडे जायचंय. आता परत अभ्यासाला बसायचंय. चला अभ्यासाला बसा. राया, माझ्यापेक्षा जास्त तूच एक्साइटेड आहेस. कारण तुझं स्वप्न आता फक्त तुझं नाही राहिलं कृष्णा, ते माझं पण झालंय. जे मी नाही करून दाखवू शकलो ते तुला करून दाखवायचं आहे. माझ्यामुळे भाऊंची मान खाली गेली. त्यांच्या मुलांनी लय शिकावं ही त्यांची इच्छा पूर्णच राहील. मुलगा नाही शिकला पण सुनेमुळे तरी त्यांना मान वर करून लोकांमध्ये फिरू दे. तुझी सीए व्हायची इच्छा काय बी करून पूर्ण झाली पाहिजे कृष्णा. नक्की पूर्ण होणार राया. कृष्णे, अय कृष्णे, कृष्णे 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 कृष्णे. अय, तुला शांतपणे येतच येत नाही का? बघल त्यावेळेस भूकंप झाल्यासारखं काय ओरडत असतोस? मग आता आपण अभ्यासाला बसणार आहे. मग एनर्जी नको आहे. अगं सगळं वातावरण असं एकदम फ्रेश झालं पाहिजे. एक दिवस तुझ्या या एनर्जीने ना माझं कानाचे पडदे फाडणार आहेस. कृष्णा आवरून घे आणि अभ्यासाला बसा. मी आलीच. आणि जरा सुद्धा वेळ वाया घालवायचा नाही. हा, आता कृष्णाच्या अभ्यासाची जबाबदारी माझी आहे. ते मी बघीन. तू जा 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 जा. आम्हाला डिस्टर्ब नको करू. जा. ठीक आहे, व्यवस्थित अभ्यास करा. हा, जा 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 जा. चहा घ्या. नको दुसरं काही आणू का? नको. काय झालं? असं का वागताय तुम्ही? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तुमचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल. मी माझ्या लेकाचा चांगल्याचाही विचार करायचा नाही का? मला वाटतं रायाचं आयुष्य सुखात जावं. यात चुकीचं काय आहे? एक मिनिट. लेकाचं सुख म्हणून तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करतायत ना तेच मुळात चुकीचं. अहो, एक स्त्री म्हणून तुम्हाला दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करता येत नाही, तिचा विचार करता येत नाही. आम्हाला लाज वाटते. कृष्णाबद्दल जे घडलं त्याच्यात तिची काय चूक आहे? मुळात तुमची हिंमतच कशी झाली रायाचं दुसरं लग्न लावायचा विचार करायची? काय म्हणाला? कोणाचं लग्न? कशाबद्दल बोलताय तुम्ही? बोला काहीतरी. काय नाही हो, आम्ही आपापसात बोलत होतो. बरं, तुमचं आवरलं असेल तर निघा तू. आई, मी कारखान्यात चाललोय. कृष्णा आणि मुंजेवर अभ्यास करतात. त्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता पाठवून देशील का? हो. इथं बाहेरनं आलेल्या बाईचा सन्मान करायचा आणि इथं घरातल्या हक्काच्या बाईला मोलकरणीसारखं राबवायचं. ही रीतच आहे या घरची. पाठवते मी. नुसते पोहे करू की त्यावर खोबरं आणि लिंबू पण टाकू? आणि चहा कसला करू? नाही, स्पेशलच करते आल्याचा. आणि काही असलं तर सांगा. हा, माझ्या सुनेला काही कमी नाही पडलं पाहिजे. आईला काय झालं? अहो, नका लक्ष देऊ. त्यांच्या मनात काही चालू असलं ना की ते अशाच बडबड करत असतात. आता काय चालू आहे तिच्या मनात? सांगितलं ना, दुर्लक्ष करा. ठीक आहे, मी जातो कारखान्यात. राय, एक मिनिट. तुम्ही कृष्णाजवळ थांबा. कारखान्याकडे लक्ष द्यायला आम्ही आहे. तिला तुमची गरज जास्त आहे. तिची काळजी घ्या. हा, चालेल.
कृष्णा, भाऊसाहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला हीच माझ्यासाठी लय महत्वाची गोष्ट आहे. आता काय बी झालं तरी मला तो विश्वास मोडायचा नाही. आपण दोघं मिळून ही परीक्षा पास करू. चला मग मॅडम, आता वेळ वाया घालून अजिबात चालणार नाही. जीव ओतून परीक्षेची तयारीला लागू. हा चल बस. शिकव मला. हे तुझं वही आणि हा तुझा पेन. अगं ही काय एवढं मोठं पुस्तक? सगळ्या विषयांचं एकातच असतं का? अरे नाही, एकाच विषयाचं पुस्तक आहे. काय का काय झालं? जमल ना तुला? जमणार की. का नाही जमणार? आता माघार नाही. हा सांग आता मला. हा प्रश्न लिहून घे. व्हॉट आर द हेड्स ऑफ द इन्कम? आणि लगेच त्याच्या खाली उत्तर पण लिह. इन्कम फ्रॉम सोर्स, इन्कम फ्रॉम प्रोफेशन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. राया ठीक आहे. कृष्णा थोडं हळू सांग की. अगं एवढे पटपट सांगितलं मला काय कळणार आहे? हळूहळू सांग. हा पहिलं काय? इन्कम. INKEM. राया इन्कमचं स्पेलिंग ते नाहीये. INCOME हे स्पेलिंग आहे. तू घाबरू नको, मी आहे ना. पुढचा प्रश्न. डॉक्टर लाईन ऑफ इंडोर मॅनेजमेंट. आता बद्द लाइनिंग जॉइनिंग इज पॅरलल टू द लाईन जॉइनिंग Z1 and Z2 and its distance is from it. हा पुढे लिहून घे. हे बघ. इफ अ कॉम्प्लेक्स नंबर हॅज मॉड्युलस काय झालं राया? राया ए नाही बघ रंजे, मला काय तुझी ही अवस्था बघवना बघ. त्यात न बघवण्यासारखं काय आहे? हे काही नवीन आहे होय? मला घरातल्या सगळ्या माणसांचं जेवण मीच कर. अगं होय की, पर प्रेमानं करणं आणि असं कुणीतरी राबवून घेणं ह्याच्यात फरक तर असतोच की. मी काय करणार नाही त्या कृष्णीच. आता तू नाही केलं तर ती काय उपाशी राहणार आहे वितावा? आपला राया आहेच की, तो करून घालल तिला. आणि निस्ता घालायचा नाही तर हाताने भरविल बी. मी तरी कशाला उपाशी मारते तिला? एवढ्या वाईट मनाची नाही मी. मी तिचं बाकीचं काही करणार नाही. तीच तर रंजे, आपलं प्रेम का नाही लय आंधळ आहे बघ. आपण ना कधीच कुणाचं वाईट चितू शकत नाही. आणि ह्याचाच तर ती कृष्णी गैरफायदा घेत्या. आता तू एवढं म्हणत्यास बर का तू तिचं काय करणार नाहीस म्हणून, पण त्यानं तिला कुठं काय फरक पडतोय? अगं बाकीची घरातली तर कामं होत्या तीच की. आता तिला जी कामं करायला लागणार होती ती समधी तू करते असेच की. झालं तर तिला एखादं काम सांगायचं म्हणलं तर हायच तिचा अभ्यास. काय नाही बघ रंजे, आता ह्यो तिचा अभ्यास का नाही तुझ्या आयुष्याला गेला. असं कसं जाईल? ही परीक्षा होस्तोवर मी गप्प बसणार आहे. मग ती त्याच्यानंतर त्याच्या पुढची परीक्षा हुडकून काढत. बाकी कारखाना आहेच, मला काम आहे ती म्हणून सांगायला. रंजे आपण आपल्या आयुष्यात शिकलो नाही का नाही, ती लय मोठी चुकी केली बघ. मी शिकली आहे की, फक्त इतर कशापेक्षा मला माझा संसार महत्वाचा वाटला म्हणून मी घर सावरतीये. अगं पर हे आजकालच्या पोरासनी कुठं कळतंय? आता तू एवढं समज केलंस पर त्याची तिला काडीची तरी किंमत आहे का? काय नाही बघ रंजे, ही कृष्णी आता घरातली मालक बनणार आणि आपण तिच्या हाताखालचं नुसतं नोकर चाकर बनून राहायचं बघ. आता त्या कृष्णीचं एक जाऊन दे, ती किती केलं तरी परक्याच्याच घरात आलेली. पर आपल्या रायाचं काय? तुलाही बदललाय बघ रंजे. अगं तिच्यासाठी चहा काय करतोय, नाश्ताच काय बनवून नेतोय. एवढा मर्दासारखा मर्द गडी पर पाक हाताखालचा गडीच बनवून ठेवलाय बघ त्या कृष्णेने. हो
फुले बघ तिकडे नीट साफ कर. कशी मारतेय झाडू? समधी घाण अशीच आहे. मी किती जरी आरशासारखी लादी साफ केली का नाही तरी मी तुम्हाला पटायचं नाही. तुम्ही एक काम करा की दुसरी बाईच बघा की. हे बघायला तू एखादी बाई घरात टिकून देतीस का? काहीतरी काड्या करून पळून लावतीस. काय बी कसं बोलताय हो? मी कशा पाय असं काय करीन? मी किती केलं तरी आश्रित मारा. तुम्हाला काय तुमनं मारायचं आहे ते का नाही तेवढं मारा. मी बाय पडली गरीब बिचारी. हा काय बोललीस? मी बाय पडली गरीब बिचारी. हा आता कसं ऐकू येईल तुम्हाला? मी किती जरी दिसभर बिंबीच्या देटापासून आरडली का नाही तरी बी ऐकू याचं नाही. आम्हाचं तेवढं कसं ऐकू येत नाही तुम्हाला? कृष्णा, हे कृष्णा, पुये कृष्णाला बघितलं कुठं? नाही र, सकाळपासून दिसली नाही. तुमच्या खोलीत नाही काय? नाही ना. बर तिला एक निरोप दे. मी जरा महत्वाच्या कामासाठी कारखान्यावर निघालोय. लगेच परत येतो काम झालं की. बरं सांगते. हा. कृष्णी तिच्या खोलीत नाही, घरात नाही, मग गेली कुठं? जाऊन दे, कुठे का जायना, मला काय करायचंय. बरं आता मला तिच्या खोलीत जायला लागते. मी जरा वरलं झाडून येते. राया आलास वीर तू. तुझ्यासाठी काय चहा बी आणू का? चालतंय की. आणि कृष्णासाठी बी पाठवलं तर बरं होईल. आम्ही अभ्यासाला बसणार आहे. अरे तिच्यासाठी पाठवाय काय नाही, पर ती असाय तर पाहिजे का नको घरात? घरात तर पाहिजे ना. म्हणजे कुठे गेली कृष्णा? अरे देवा, म्हणजे कृष्णी तुझ्यावर नाही? अरे मला तर वाटलं तुम्ही दोघं सोबतच आजचीला. नाही, मी तर कारखान्यात गेलो होतो. अरे मग कुठे गेली कृष्णी? ही असा घोर लावत्या बघ जीवाला पोरगी. अरे दुपारच्यानं घरात नाही किती. परीक्षा तोंडावर आल्या आणि कुठे हिंडत बसल्या कुणाच ठाऊक. हाय का फोन बी घरातच ठेवून गेल्या. काय म्हणायचं हिला आता? होय रे राया, मामा मामीकडे तर गेली नसेल ना? अरे राया, किती धडपडतोयस तू तिच्यासाठी, किती जीवाचा आटापिटा करतोयस, आणि त्याचं तिला काय तर आहे का? अशानं कशी ही परीक्षा पास होयाची? राया, ए राया, जा बाबा लवकर आणि भांड चांगलं तिच्याशी, आणि ह्यो परीक्षेचा विषय कायमचा मिटवून टाके एकदाचा. अगं हे बघ, तुझ्या आवडीची छोल्याची भाजी केल्या, श्रीखंड पुरी केले आणि पापड बी तळल्यात. चल बघू, सुरुवात कर जेवायला. अहो तुम्ही बी करा की सुरुवात. आता कृष्णाने केल्याशिवाय मी कशी करू सुरुवात? कृष्णे अगं कर की सुरुवात. नाही तर थांब, मीच भरवते तुला. नाही नको मामे. कृष्णे, शिये म्हणजे काय आयुष्य नाही. शियेच्या पलीकडे पण लय आयुष्य जगण्यासारखं. आता मुंजा सुद्धा परीक्षा देऊ शकत नाही म्हणजे त्याने काय खाणेपिणं सोडलंय का बरं? चल असं जेवणावर रुसून आहे बाळा, घे बर खाऊन. आणि अजून पुढच्या वेळेस परीक्षा द्यायला संधी आहे ना तुला, का टेन्शन घेते या? नाहीतर काय. आणि अगं अशानं आजारी पडशील आणि मला अजिबात चालणार नाही माझी लेक आजारी पडलेली. चल बघू, खाऊन घे. कृष्णा, हे काय चाललंय तुझं? मी इथं कारखान्यातली सगळी कामं सोडून गेली 4 दिवस झालं सकाळ संध्याकाळ तुझ्या सोबत आहे. का? कारण तुला परीक्षा देता यावी. तुझ्यासाठी मी माझ्या घरच्यांशी भांडतोय. एक एक मिनिट तुझ्यासाठी धडपडतोय. का? कारण तुला परीक्षा देता यावी. माझ्याच्यानं जी जी काय जमतंय ती मी करतोय. का? कारण तुला परीक्षा देता यावी. भाऊसाहेब तुझ्याकडनं आस लावून बसलेत. तू सीए व्हावं ही एकच स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर चाललंय. आणि तुझं काय चाललंय? उद्यावर परीक्षा आलेली असताना तू इथे येऊन बसलीस, मजा मारतेस, वेळ वाया घालवतेस, ही श्रीखंडपुरी खातेस. अगं काय वाटतं का तुला? ठीक आहे, तुला नाही द्यायची ना परीक्षा, नको देऊ.
काही बी गरज नाही सीए व्हायची. मी सांगेन भाऊसाहेबांना, कृष्णाकडनं अपेक्षा ठेवणं बंद करा, नाहीतर अजून एक अपेक्षा भंग तुमच्या वाट्याला येईल. कृष्णा आता आयुष्यात कधीच सीए होणार नाही.